So here we discussed about next point of electrostatics is that the next point is आपण बघणार आहोत electrostaticचा कोणता बघा. So next point is that dielectrics and electric polarization. Dielectrics and electric polarization. So next point आपला जो आहे तो कोणता आहे डायलेक्ट्रिक्स and electric polarization. So next point आपला जो आहे तो आहे dielectrics and electric polarization. आता लक्षात घ्या dielectrics are insulates which can be used to store electrical energy. Okay, it is a insulator which are used to store electrical energy. Dielectrics are used to store electrical energy. तर डायलेक्ट्रिकचा जो वापर कशासाठी करतो. Dielectrics are insulators which can be used to store electrical energy. ओके, त्याचा वापर आपण काय करतो इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोर करण्यासाठी करतो. Because when such substances are placed in an external field, their positive and negative charges get displaced in opposite directions and the molecules develop a net dipole moment. So this is called polarization of the material and such a materials are called dielectrics. याचं कारण काय म्हटलं बघा. When such substances are placed in an external field, their positive and negative charges get displaced in opposite directions. Means molecules develop a net dipole moment. Okay, बघा when such substances are placed in आपण असे सबस्टन्सेस जर समजा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या मध्ये जर ठेवले. ओके, सो व्हेन सच सबस्टन्सेस आर प्लेस्ड इन एन एक्सटर्नल फील्ड, so their positive and negative charges get displaced in opposite direction. Okay, when such substances are placed in external electric field, then their positive and negative charges get displaced. त्याच्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय होतात गेट डिस्प्लेस्ड, एकमेकांपासून काय होतात डिस्प्लेस्ड अँड मूव्हिंग इन ऑपोजिट डिरेक्शन. आणि कुठे मूव्ह होतात ऑपोजिट डिरेक्शन. सो इट इंड्युसेस electric dipole moment. So it induces electric dipole moment. So it called
polarization of that material. त्यालाच आपण काय म्हणतो, पोलरायझेशन असं म्हणतो. ओके. डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर्स. डायलेक्ट्रिक एक प्रकारचे इन्सुलेटर म्हणजे नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहेत. डायलेक्ट्रिक्स काय आहेत, ते आर इन्सुलेटर्स. इन्सुलेटर मीन्स दे आर नॉन कंडक्टिंग मटेरियल्स, की ज्यांच्यामधून काय होत नाही, ॲक्च्युली करंट फ्लो होत नाही, अशा याला आपण काय म्हणतो, नॉन कंडक्टिंग मटेरियल्स असं म्हणतो. सो डायलेक्ट्रिक्स आर यूज्ड टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. दे आर इन्सुलेटर्स, दे आर नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. Okay, when such substances are placed in external electric field, मग काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते काय होतात, डिस्प्लेस्ड होतात आणि ते अपोजिट डिरेक्शनमध्ये मूव्ह होतात. सो दॅट्स वाय दे इंड्युसेस इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. त्यामुळे ते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय करतात, इंड्यूस करतात. सो इट इज कॉल्ड पोलरायझेशन. यालाच आपण काय म्हणतोय, पोलरायझेशन असं म्हणतो. सो इट इज कॉल्ड ॲज polarization of that material. Okay, dielectrics are insulators which can be used to store electrical energy. So this is because when such substances are placed in external field, their positive and negative charges get displaced in opposite directions and molecules develop a dipole moment. So this is called a polarization of that material, and such materials are called dielectrics. आणि असे जे मटेरियल्स आहेत त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, dielectrics. And such materials are called dielectrics. Okay. Dielectrics are insulators. Dielectrics actually काय आहेत, dielectrics are insulators. इन्सुलेटर्स मीन्स त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही, अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, डायलेक्ट्रिक्स असं म्हणतो. डायलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स. इन्सुलेटर्स मीन्स दे आर नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. करंट आर नॉट फ्लोइंग थ्रू देम. ओके. सो दे आर युज्ड फॉर द पर्पज ऑफ स्टोरिंग ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तसं इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपण काय करू शकतो, डायलेक्ट्रिक्सचा यूज करू शकतो. असं कसं काय, एक तर त्याच्यामध्ये करंट फ्लो होत नाही, मग इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करण्यासाठी त्याच्यामध्ये चार्ज हवे. ओके, हो, त्याची एक प्रॉपर्टी आहे. ज्यावेळी असे डायलेक्ट्रिक मटेरियल्स when such substances are placed in external electric field, समजा असे जर मटेरियल असतील डायलेक्ट्रिक मटेरियल, ते जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या सानिध्यामध्ये जर ठेवले, तर आता मात्र काय होतं, तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डिस्प्लेस होतात अपोजिट डिरेक्शनला. जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस त्याच्यामध्ये असणारे अपोजिट डिरेक्शनला डिस्प्लेस होतात. सो धिस रिझल्ट्स आर ड्यू टू धिस नेट डायपोल मोमेंट इज इंड्युस्ड. त्याच्यामध्ये नेट डायपोल मोमेंट तयार होतं. सो नेट डायपोल मोमेंट तयार होतं, याचा अर्थ मी त्याच्यामधून करंट फ्लो होतो असं म्हटलेलं नाही. ओके, नेट डायपोल मोमेंट तयार होतं आणि नेट डायपोल मोमेंट त्या मटेरियलमध्ये तयार होतं. सो सच मटेरियल्स, सो काय आहे त्याच्यामध्ये नेट डायपोल मोमेंट तयार होतं. सो धिस प्रोसेस इज कॉल्ड पोलरायझेशन. याला आपण काय म्हणतो, पोलरायझेशन असं म्हणतो. ओके. आणि सच मटेरियल्स इज कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक्स. अशा मटेरियलला आपण काय म्हणणार आहोत, डायलेक्ट्रिक्स. दिसते ना सगळ्यांना? ठीक आहे. आता एव्हरी ॲटम देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड देर आर निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स सराउंडिंग इट. प्रत्येक ॲटममध्ये जर आपण बघितलं तर पॉझिटिव्हली चार्जड काय असतो, न्यूक्लियस असतो, अँड देर आर निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती असतात. सो निगेटिव्हली चार्जेस फ्रॉम एन इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द पॉझिटिव्ह चार्ज. बघा, निगेटिव्ह चार्जेस काय फॉर्म करतात, एक इलेक्ट्रॉनचा क्लाउड फॉर्म करतात अराउंड द पॉझिटिव्ह चार्ज भोवती. सो these two oppositely charged regions have their own centers of charge. Okay, these two oppositely charged regions have their own centers of charge. So the center of negative charge is the center of mass of negatively charged electrons, and that of positive charge is the center of mass of positively charged protons in the nucleus. Okay, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे.
तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये की प्रत्येक ॲटममध्ये इन इच ॲटम काय there are negatively charged electrons आहे and positively charged protons in nucleus. बरोबर आहे का? आपल्याला माहिती आहे प्रत्येक ॲटम मध्ये काय आहे, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत आणि पॉझिटिव्ह चार्जड प्रोटॉन्स आहेत. ते कुठं आहेत? त्याच्या न्यूक्लियसमध्ये. ओके, सो दीज निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स सराउंडिंग इट, त्याच्याभोवती असतात. सो निगेटिव्ह चार्जेस फॉर्म एन इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो निगेटिव्ह चार्जेस काय करतात? एक इलेक्ट्रॉन क्लाउड फॉर्म करतात. कशाभोवती? पॉझिटिव्ह चार्जवरती. So negative charge electrons negatively charged electrons form an electron cloud काय करतात? एक इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे जसं की गर्दी, इलेक्ट्रॉनची गर्दी कशाभोवती? अराउंड पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस. का न्यूक्लियस मध्येच कोण राहतो? प्रोटॉन राहतो. सो ईच ॲटम देर आर निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स अँड पॉझिटिव्ह चार्जड प्रोटॉन्स ऑन which the negatively charged electrons are surrounding it. So negatively charged electrons form an electron cloud which is around a positive charged nucleus. जे कोणाभोवती असतात? दिसते का तुम्हाला? हां, पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस भोवती असतात. ओके, सो these two opposite charged regions have their own centers of charge. तर हे जे काही oppositely charged regions आहेत have their own centers of charge. Okay, effective charge is located. These two oppositely charged regions have their own centers of charge. Correct आहे. These two oppositely charged regions, these two oppositely charged regions have their own center, have their own centers. The negatively charges have centers of center of electron of mass of electron and positively charges have center of nucleus. The two oppositely charged regions जे काय आहेत oppositely charged regions have their centers. त्यांना काय असतात? The two oppositely charged regions have their own centers. So negative charges have center of mass of electron and positive charges have center of mass of nucleus. Okay, the center of negative charge is center of mass of negative charge electrons. Okay, center of mass of negative charge electrons. The center of negative charge. The center of negatively charge काय आहे त्याचं center? Center of mass of negatively charged electrons and that of positive charge is the center of mass of positively charged protons in the nucleus. Okay, so dielectrics are insulating materials or non-conducting substances which can be polarized through a small localized displacement of charges. Okay, so dielectric म्हणजे काय म्हणू शकतो आपण?
So dielectrics are insulating materials. Dielectrics are insulating materials or non-conducting substances which can be polarized through small localized displacement of charges. आता याचे काही एक्झाम्पल्स पण आपल्याला माहिती पाहिजेत. जसं की ग्लास आहे, वॅक्स आहे, वॉटर आहे. ग्लास म्हणजे काच म्हणतो आपण, वॅक्स म्हणजे काच मेन म्हणतो, वॉटर म्हणजे पाणी असं म्हणतो, वूड आहे लाकूड आहे, मिका आहे, रबर आहे, स्टोन आहे, प्लास्टिक आहे, एक्सेट्रा. ओके. डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स. डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय आहेत? ते इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत. डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स किंवा याला आपण काय म्हणतो? नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. म्हणजे चार्ज जाऊ शकत नाही. नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स किंवा नॉन कंडक्टिंग मटेरियल्स, म्हणजे त्याच्यामधून चार्ज फ्लो होत नाही. ओके. सो विच कॅन बी पोलराइज्ड थ्रू अ स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. त्याचं आपण पोलरायझेशन कसं करू शकतो? विच कॅन बी पोलराइज्ड थ्रू स्मॉल लोकलाइज्ड displacement of charges, which can be polarized through, कसं polarization करू शकतो? A small localized displacement of charges. Displacement of चार्जेस. याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? त्याच्यामध्ये पोलरायझेशन निर्माण करू शकतो. ओके. आता याचे एक्झाम्पल आपण काय काय बघितले? ओके, हे बघा इकडच्या बाजूला त्याचे एक्झाम्पल. एक्झाम्पल काय काय आहेत बघा. ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, प्लास्टिक, स्टोन. ग्लास आहे, वॅक्स आहे, वॉटर आहे, वूड आहे, प्लास्टिक आहे, स्टोन आहे, रबर आहे. ओके, रबर, ग्लास, वॅक्स, प्लास्टिक आहे, रबर आहे, वूड आहे, वॉटर आहे. ओके. काय काय एक्झाम्पल सांगितले बघा आपण. ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, त्यानंतर प्लास्टिक म्हटलं, त्यानंतर रबर म्हटलं, स्टोन म्हटलं, आणि मिका वगैरे त्याचे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतोय आपण? मिका. Examples of dielectrics. कशाचे एक्झाम्पल्स आहेत? डायलेक्ट्रिकचे. सो डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय काय म्हटलं आणि एकदा आपण बघू आणि त्यानंतर त्याचे टाइप्स बघू. ठीक आहे. सो डायलेक्ट्रिक्स अँड डायलेक्ट्रिक पोलरायझेशन. डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय म्हणतो आपण? डायलेक्ट्रिक्स आर काय आहेत ते? डायलेक्ट्रिक्स म्हणजे डायलेक्ट्रिक्स आर
इन्सुलेटर्स. डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय आहेत? एक प्रकारचे इन्सुलेटर्स आहेत. इन्सुलेटर याचा अर्थ काय होतो? तर इन्सुलेटर म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. इन्सुलेटरचा अर्थ काय होतो? त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. सो डायलेक्ट्रिक्स म्हणजेच काय म्हटलं मी? इन्सुलेटर्स असं म्हटलं. सो डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेट्स, ओके, which are used to store electrical energy. ते इन्सुलेटर जरी असलं तरी त्याचा वापर कशासाठी केला जातोय? दे आर युज्ड फॉर टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. Dielectrics are insulators, means non-conducting materials. They are used to store electrical energy. पण हे कसं शक्य आहे? तर लक्षात घ्या, हे such a substance म्हणजे जसे की ग्लास, काच आहे, बॅग्स मेन आहे, स्टोन दगड आहे, वूड म्हणजे लाकूड आहे, त्यानंतर रबर आहे, मिका आहे. ओके, तर हे जे आपण एक्झाम्पल म्हटलं प्लास्टिक आहे, तर हे म्हणजेच डायलेक्ट्रिक मटेरियल जर आपण समजा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवले. When such substances are placed in external electric field, what happen? Then their positive and negative charges get displaced. त्याच्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आधी होते का? नाही. आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ठेवल्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस त्याच्यामध्ये डिस्प्लेस होतात. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो का? नाही. ओके, अँड मुव्हिंग इन अपोजिट डिरेक्शन. आणि काय करतात ते? अपोजिट डिरेक्शन मध्ये मूव्ह होतात. सो इट इंड्युसेस नेट डायपोल मोमेंट. सो त्याच्यामध्ये काय तयार होतं? नेट डायपोल मोमेंट तयार होतं. सो इट इज कॉल्ड पोलरायझेशन. त्याचं आपण काय म्हणतो? पोलरायझेशन असं म्हणतो. सो इट्स सच मटेरियल्स आर कॉल्ड डायलेक्ट्रिक्स. अशा मटेरियल्स काय म्हणायचं? डायलेक्ट्रिक्स. When materials like glass, wood, rubber, plastic, stone, mica, okay, water are placed in external electric field, then what? Oppositely, negative and positive charges get displaced and they are moving in opposite direction. So net dipole moments are produced. This is called as polarization and such materials are called as dielectrics. So next point मध्ये आपण काय म्हटलेलं? इन ईच ॲटम, बघा आता प्रत्येक ॲटम मध्ये काय असतं? इन ईच ॲटम प्रत्येक ॲटम मध्ये देर आर निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स असतात आणि पॉझिटिव्ह चार्जड प्रोटॉन्स असतात. प्रत्येक ॲटम मध्ये निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्जड प्रोटॉन असतात, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, सच दॅट निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फॉर्म अन इलेक्ट्रॉन क्लाउड. ते इलेक्ट्रॉनचा असा क्लाउड घेऊन काय करतात? इलेक्ट्रॉनचा असा क्लाउड घेऊन असं इलेक्ट्रॉनची गर्दी करून बरोबर प्रोटॉनच्या भोवती असतात. इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. कुणाभोवती असतात? पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस भोवती गर्दी करून बसलेले असतात. ओके, सो दिस टू ऑपोजिटली चार्ज रिजन्स. आता हे जे काय ऑपोजिटली चार्ज रिजन्स आहेत, तर कुठले ऑपोजिटली चार्ज रिजन्स आहेत? हॅव देअर ओन सेंटर्स. पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनला सेंटर आहे न्यूक्लियसचा आणि निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्सला त्याचा असणारा मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच त्याचं सेंटर आहे. सो these two oppositely charged regions have their own centers. Okay, so the negative charges have center of mass of electron. Negative charges ला center of mass of काय असणार? त्याचं respectively electrons असणार. And positive charges have their center of mass of nucleus. Okay. So dielectrics are insulating materials. Dielectrics हे कसले आहेत? इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत किंवा नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहेत की ज्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. ओके, विच कॅन बी पोलराइज्ड. त्याचं पोलरायझेशन केलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर केली जाऊ शकते, त्याचं पोलरायझेशन केलं जाऊ शकतं. कसं? थ्रू ए स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. त्याच्यामध्ये असणारे जे काही स्मॉल म्हणजे अतिशय छोटे जे चार्जेस असतील त्यांचं डिस्प्लेसमेंट करून. ओके, आता असे कुठले एक्झाम्पल्स आहेत डायलेक्ट्रिकचे? तर बघा, एक्झाम्पल फर्स्ट काय सांगितलं? ग्लास.
म्हणजे काच आपण म्हणतो त्याला. सो ग्लास आहे, त्यानंतर काय आहे बघा, वॅक्स. वॅक्स म्हणजे ज्याला आपण मेन असं म्हणतो. ग्लास, वॅक्स आहे. त्यानंतर वॉटर आहे, पाणी ज्याला आपण म्हणतो. वूड आहे, लाकूड आहे. प्लास्टिक आहे, स्टोन आहे, रबर आहे, मिका आहे. ओके, हे एक्झाम्पल्स आहेत डायलेक्ट्रिकचे. आता बघा त्याचे दोन प्रकार पडतात. सो डायलेक्ट्रिक्स आर ऑफ टू टाइप्स. एक आहे त्याच्यामध्ये पोलर डायलेक्ट्रिक आणि दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आहे नॉन पोलर डायलेक्ट्रिक. त्यातला फर्स्ट आपण आता इथं पॉईंट बघतोय, पोलर डायलेक्ट्रिक्स. डायलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाइड ॲज पोलर डायलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. त्यातला फर्स्ट पॉईंट इथं आपण बघणार आहे पोलर डायलेक्ट्रिक्स. आता त्याचे एक्झाम्पल्स सगळ्यात महत्त्वाचे आहे त्याचे पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये त्याची डायग्राम. सो डायग्राम खूप महत्त्वाचे. डायग्राम असेल तर तुम्ही त्याचं पटकन एक्सप्लेनेशन देऊ शकता. सो फर्स्ट काय आहे बघा, पोलर डायलेक्ट्रिक. आता पोलर डायलेक्ट्रिक म्हणजे मोलिक्युल इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस, म्हणजे प्रोटॉनचं सेंटर, डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस, इलेक्ट्रॉन्स. पोलर डायलेक्ट्रिक म्हणजे काय म्हटलं, ए मोलिक्यूल, कसलं मोलिक्यूल, in which center of mass of positive charges, protons, does not coincide with the center of mass of negative charges because of the asymmetric shape of the molecules. याचं कारण काय आहे तर asymmetric shape of molecules, so it's called polar molecule. ओके, आता ते बघा ॲज शोन इन डायग्राम ए मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. सो दे हॅव परमनंट डायपोल मोमेंट्स. कसे आहेत, they have permanent dipole moments of the order of, ते बघा, they have permanent dipole moments. त्यांना कसे आहेत, परमनंट असे डायपोल मोमेंट्स आहेत. सो ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻³ सेंटीमीटर. आणि त्यांचं परमनंट डायपोल मोमेंट जे काय आहे ते किती आहे, 10⁻³ सेंटीमीटर. सो दे ॲक्ट ॲज अ टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स. As the charges are separated by small distance, the dielectrics like hydrogen chloride, water, alcohol, OH, okay, NH3 ammonia, etc. are made of polar molecules and are called polar dielectrics. Water molecule has a bent shape with its two OH bonds, so which are inclined at an angle of about 105 degree. So it has a very high dipole moment of 6.1 × 10⁻³ centimeter.
बघा आता काय आहे पोलर डायलेक्ट्रिक्स. आधी तुम्हाला मी जनरली सांगितलं म्हणजे तुम्हाला लक्षात येण्यासाठी, पण अतिशय सिम्पल आहे. एवढे डिफिकल्ट लँग्वेजमध्ये ओके आधी आपण समजून घेऊ, तुमच्या लक्षात येईल. जसं की आपण इकडचं बघितलं लँग्वेज आणि सिम्पल किती आहे ते. ओके सो आता पोलर डायलेक्ट्रिक्स काय आहे बघा. सो डायग्राम इथं जी आपल्याला दाखवलेली आहे ए, पॉझिटिव्हली चार्जड प्रोटॉन आणि याच्यामध्ये समजा बाकीचा जो क्लाउड आहे तो आहे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन. ए मोलिक्यूल ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन डज नॉट कोइन्साइड विथ द मोलिक्यूल ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन. म्हणजे एखादा मोलिक्यूल आहे तर त्याच्यामध्ये असणारा जो सेंटर ऑफ मास ऑफ प्रोटॉन आहे तो निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनवरती एक्झॅक्ट कोइन्साइड होत नाही. such materials are called as polar dielectrics. अशा मटेरियलच आपण काय म्हणणार आहोत, पोलर डायलेक्ट्रिक्स. पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय म्हटलं, ए मोलिक्यूल ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन डज नॉट कोइन्साइड विथ द निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. ओके बिकॉज ऑफ इट्स असिमेट्रिक शेप. त्याचं कारण काय, त्याच्यामध्ये असणारं असिमेट्रिक शेप. ओके सो असिमेट्रिक शेपमुळे ते एकमेकावरती काय होत नाहीत, तर एकमेकावरती ते कोइन्सिडेंट होत नाहीत. सो याचं सेंटर बघा, इलेक्ट्रिक डायपोल याचं सेंटर इकडे असणार आहे. किंवा आता बी एक्झाम्पल आपल्याला जे दिलेलं आहे, हायड्रोजन क्लोराईड. हा हायड्रोजन आणि हा क्लोराईड हे दोघांचं असणारं सेंटर ऑफ मास. ओके आणि याचा जो असणारा मधला पोर्शन म्हणजे त्याचे असणारे जे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस नॉट कोइन्साइड विथ इट्स निगेटिव्हली चार्जड सेंटर्स. ओके सो इथं H2O दाखवलेलं आहे, असिमेट्रिक शेप आहे. सो these are the examples of polar molecules of hydrogen chloride and H2O. Okay that is B and C diagram. सो यालाच आपण काय म्हणतोय, पोलर डायलेक्ट्रिक्स. काय सांगितलं की मोलिक्यूल की ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस डज नॉट कोइन्साइड विथ द म्हणजे प्रोटॉन्स डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस बिकॉज ऑफ असिमेट्रिक शेप. सो such a molecules is called polar molecules. They have permanent dipole moments. बघा त्यांना काय असतं, परमनंट डायपोल मोमेंट्स असतात ऑफ ऑर्डर ऑफ 10⁻³ सेंटीमीटर. बघा